नाशिकमध्ये एका भोंदूबाबाने अनेक महिलांचं शोषण केल्याचं पाहायला मिळतंय। एक महिला म्हणून तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? बघा, जी घटना नाशिकमध्ये घडलेली आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि मी सुद्धा म्हणजे महिलांना आवाहन करेल की अशा गोष्टींपासून आपणही लांब राहिलं पाहिजे। नक्कीच आपली श्रद्धा असते, एक एक श्रद्धापोटी आपण कोणत्याही गोष्टीला बळी न पडता आध्यात्मिककडे नक्कीच लोकांचं कळ पाहिजे, पण त्याच्याकडेही विचार करून लोकांनी अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे। रुपाली चाकणकरांसारख्या ज्या नेत्या आहेत त्यांनी त्यांचे पाय धुतल्याचा पण व्हिडिओ तिथे समोर आला आहे। जर नेते जसं वागत असतील तर सामान्य लोक कसं बघा, आता ते कसं घडलं, काय घडलं याच्या संदर्भात तर मला माहीत नाही, पण ज्या पद्धतीने त्या भोंदूबाबावर कारवाई झालेली आहे ते अतिशय योग्य कारवाई झालेली आहे। जर त्या महिलेने तक्रार केली नसती तर कदाचित याच्यापेक्षा अजून जास्त महिलांचं तिथं शोषण झालं असतं, पण सरकारने योग्य वेळेवर त्या भोंदूबाबावर कारवाई केली। मला असं वाटतं हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यातनं लोकांनी एक संदेश घेतला पाहिजे की अशा गोष्टींपासून त्यांनी लांब राहिलं पाहिजे।